बॉडी बिल्डिंग या खेळाला भारतात अजूनही पोषक वातावरण नाही, मात्र तरीही अनेक खेळाडू हा खेळ आवडीनं खेळतात। मसल्स अथवा पिळदार स्नायू बनवण्यासाठी हे बॉडी बिल्डर्स प्रचंड मेहनत घेतात। अथक मेहनतीनंतर कुठे त्यांचे स्नायू असे आकर्षक आणि पिळदार दिसतात। ठाण्यात नुकतीच राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा पार पडली। यामध्ये 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो, 90 किलो आणि 90 किलो वरील वजनी गट आणि मेन्स स्पोर्ट्स फिजिक्स अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। हा खेळ खूप खर्चिक आहे आणि तो खर्चिक खेळ श्रीमंत लोकांना न खेळता आपल्यासारखे मध्यमवर्गीय लोक खेळतात। घर चालवणं, बॉडी बिल्डिंगसाठी खर्च करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटचा कोणताही सपोर्ट नाही आहे ह्यासाठी। हा खेळ डी कैटेगरी ठेवलेला आहे। इन द सेंस बॉडी बिल्डिंग ये फिजिक्स स्पोर्ट्स है, तो इसमें आप ज़्यादा मसल्स नहीं बनाते हैं, लेकिन अपना फैट कम करके अपना फिटनेस लेवल्स को इम्प्रूव करते हैं बेसिकली। इंडिया में कोई भी चीज़ लड़कियों के लिए, क्योंकि बहुत सारा भेदभाव होता है, लड़के ये कर सकते हैं लड़कियां नहीं कर सकती, लेकिन वो अभी चेंज हो रहा है एंड आई एम वेरी प्राउड कि हम उसमें पार्ट ले रहे हैं। या स्पर्धेत आकर्षणाचा विषय ठरला होता महिलांच्या बॉडी बिल्डिंग आणि मॉडेल फिजिक्स स्पर्धा। महिलांनीही आपल्या कामगिरीची छाप सोडत साऱ्यांनाच प्रभावित केलं। वेट ट्रेनिंग खेरीज डाएट बाबतही त्यांना खूप जागरूक राहावं लागतं। केवळ वेट ट्रेनिंग करून चालत नाही, तर त्याला योग्य आहाराची जोड असली तरच अशा प्रकारे स्नायू बनतात। It's absolutely amazing to represent the state. I'm really happy, and yes, we did put in a lot of hard work, and it's not days or weeks. It's been a passion for life. All the females are beautiful. This is a way where we actually enhance and enlighten our strength. संग्राम चौगुले, आशिष साखरकर आणि श्वेता राठोड सारख्या अनेक दिग्गज बॉडी बिल्डर्सनी या स्पर्धेला हजेरी लावली। या स्पर्धेला स्पर्धकांप्रमाणेच क्रीडा रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।